सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर पद्मजा पाटील. मी पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. तर आज आपण थोडक्यात वडाच्या झाडाविषयी माहिती बघूया. तर आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये निरनिराळे सण आपण साजरे करतो, पण ते सण साजरे करताना त्याला एक विशिष्ट क्रमसुद्धा आहे आणि त्याच्यामागं एक शास्त्रीय आधार आहे. पर्यावरणाचा विचार सुद्धा त्यामध्ये केला आहे आणि आरोग्याचा विचार तर आहेच. तर जी सणांची सुरुवात होते वटपौर्णिमेपासून, तर वटपौर्णिमेमध्ये वडाचं झाडाचं फार महत्त्व आहे. जसं वेगवेगळी जे देशी झाडं आहेत, वड आहे, पिंपळ आहे, तर ही झाडं अशी आहेत की त्याचा अतिशय आरोग्याला चांगला उपयोग होतो. तर ही सगळी झाडं 24 तास ऑक्सिजन देतात, म्हणजे दिवसा पण आणि रात्री सुद्धा. त्यामुळे वडाचं झाड आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे आणि त्या झाडामध्ये अशी एक चुंबकीय शक्ती आहे की ती ढगांच्या मधला ओलावा सुद्धा ओढून घेऊन पाऊस पडण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळं वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आणखीन एकदा की वडाचं महत्त्व समजून घेऊया आणि प्रण करूया की आपण सुद्धा वडाचं झाड लावूया. लावणं शक्य नसेल तर आपण जोपासूया, त्याची काळजी घेऊया. कारण जे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी महत्त्व आहे, त्या निसर्गाच्या समतोलाशिवाय आपलं आरोग्य सांभाळणं कदापि शक्य नाही. आपण जो वटपौर्णिमेला वडाच्या भोवती जे आपण फेऱ्या मारतो, त्याच्यामागं अर्थ असाच आहे की त्या निमित्तानं भरपूर ऑक्सिजन, भरपूर गारवा शरीरामध्ये निर्माण होतो. त्यामुळं आपण आणि प्रत्यक्षात आपण जो त्याला दोरा बांधतो त्याचा अर्थ, जसं रक्षाबंधनला भावाला आपण राखी बांधतो, म्हणजे रक्षण करणं हा त्याच्यामागं उद्देश असतो. तसंच वडाच्या पारंब्याला जेव्हा आपण दोरा गुंडाळतो तर किंवा प्रदक्षिणा घालत तर तो त्याच्यामागं तोच अर्थ आहे की त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की आपल्या रक्षण करण्यासाठी. कारण वडाच्या झाडाची सावली सुद्धा गारवा देते. तसंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वडाच्या ज्या पारंब्या आहेत, तर त्याच्यापासून आपण केसाचं तेल जर बनवलं किंवा केसांसाठी त्याचा वापर केला तर केस अतिशय सुंदर होतात, मऊ मुलायम होतात. परत केसांची वाढ होण्यासाठी खूप छान त्याचा फायदा होतो. अजून एक त्याचा आयुर्वेदिक उपयोग असा आहे की व्हेरिकोज वेन्समध्ये जसं रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त खालून हृदयाकडं अशुद्ध रक्त वाहून नेतात, तसंच वडाच्या पारंब्या सुद्धा खालून वर अशा त्याचा इफेक्ट होतो. म्हणून वडाच्या पारंब्यापासून बनवलेलं औषधी तेल आपण व्हेरिकोज वेन्ससाठी, मसाजसाठी आपण ते वापरू शकतो. त्याशिवाय त्याचा जो चीक आहे, जखम भरून काढणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यातच चिखला नावाचा रोग होतो, म्हणजे बोटांच्या मध्ये जखमा वगैरे ओलावा राहून होतो. तर त्याच्यामध्ये वडाचा चीक लावला तरी सुद्धा ती जखम भरून येण्यास मदत होते. हा चीक आपण दातदुखीसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याबरोबर विंचूचा दंश असेल तर त्यासाठी सुद्धा आपण वडाचा चीक वापरू शकतो. त्याच्यानंतर वडाचा आयुर्वेदिक उपयोग म्हणजे गर्भधारणेमध्ये, तर वडाचे जे अंकुर आहेत, कोवळे अंकुर, तर त्या अंकुराचा वापर करून गर्भधारणेसाठी सुद्धा अतिशय सुंदर उपयोग होऊ शकतो. अशा तऱ्हेनं वडाच्या झाडाचा आता आपल्याला वडाच्या पानाचा उपयोग आपण सांधेदुखीमध्ये तेलात गरम करून ते बांधलं तरी सुद्धा त्याचा औषधी उपयोग होतो. अशा तऱ्हेनं आपण आज वडाच्या झाडाची माहिती बघितली. तर आणखीन इतर वनस्पतींची सुद्धा अशीच माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. फक्त वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपणा सर्वांस इतकीच विनंती आहे की आपण वडाचं झाड इतकं औषधी आहे, तर या सणाच्या निमित्तानं आपण वडाचं झाड जरी लावू शकलो नाही तर निदान वर्षभर त्याचं जतन करू, एवढं तरी आपण प्रण करू शकतो. नक्कीच. धन्यवाद.